महापालिका निवडणुकीचं वातावरण तापलं असताना मुंबईत भाजपची उमेदवारी निश्चित करण्याबाबत आयोजित केलेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्षांसमोरच नेत्यांमध्ये जुंपली. विद्यमान उमेदवारांचा पत्ता कट करण्यासह आयात उमेदवारांना पसंती देण्यात येत असल्याच्या कारणावरून वाद उफाळून आला. माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नसल्याचा राग मनात धरून तुम्हाला जे करायचे ते करा असं ठणकावत पक्षाचे ज्येष्ठ आमदार बैठकीतून निघून गेले. काही नेत्यांनी उमेदवारी द्या अन्यथा स्वतंत्र लढू असा इशारा दिला. त्यामुळे बैठकीत चांगलाच तणाव निर्माण झाला होता. भाजपमध्ये मागील काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीवरून अंतर्गत कलह सुरू आहे. याबाबत मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी गुरुवारी भाजप कोर कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्षांसमोर झालेल्या बैठकीत नेत्यातील वाद चांगलाच उफाळून आला. नवा जुना वाद, पक्षातील गटतट यातून एकमत होण्यास अडचणी येत असल्याने उमेदवारीबाबतचा वाद थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचला होता. दिग्गज नेत्यांसमोर जागांचा तिढा सुटेल असा विश्वास नेत्यांचा होता, परंतु उमेदवारी जागा वाटप करताना प्रदेशाध्यक्षांसमोरच स्थानिक नेत्यांच्या वादाला तोंड फुटलं. नव्या नेत्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना जागा दिल्या जाणार असतील तर भाजपचे जुने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कशी संधी दिली जाणार याबाबत स्पष्टता करण्याची मागणी ज्येष्ठ आमदारांनी केली. महिला नेत्याच्या गटाला 7 ते 9 जागा देण्याबाबत नेत्यांमध्ये एकमत झालं. मात्र आमदारांच्या कार्यकर्त्यांना स्थान मिळणार नसल्याचं लक्षात आलं. त्यामुळे आमदारांनी नाराजी व्यक्त केली. तुम्हाला जे काही करायचं ते करा असं सांगत बैठकीतून निघून गेल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे.